नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। डी फार्म ॲडमिशन 2026। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर 2 वर्षाचं डी फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, त्यानंतर स्क्रुटिनी मोड सिलेक्ट कसा करायचा, स्लॉट बुक कसा करायचा, त्याच पद्धतीने ऑनलाईन पेमेंट कसे करायचे व फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये डी फार्म ॲडमिशन 2026 असे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खालील बाजूस dte.maharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल। तर त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी वरील बाजूस आपल्याला ॲडमिशन सेक्शन दिलेलं आहे। त्या ॲडमिशन सेक्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी पोस्ट HSC डिप्लोमा इन फार्मसी 2026 अशी टॅब दिसेल। तर त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर या ठिकाणी कंटिन्यू टू साईट केल्यानंतर या ठिकाणी आपली phd26.dtemaharashtra.gov.in अशी वेबसाईट आता आपली ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा लॉग इन करायचं असेल तर आपण डायरेक्टली त्या लिंकवरून पण करू शकता। त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला इम्पॉर्टंट डेटचं शेड्यूल दिलेलं आहे। तर त्या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स या ऑप्शनवरती आपण या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला ॲक्टिव्हिटीज आणि शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन। तर मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी 30 जून 2026 पासून सुरू झाले आणि त्याची लास्ट डेट ही 15 जुलै 2026 असणार आहे। त्याच पद्धतीत मित्रांनो, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन, त्यामध्ये ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड असे 2 मोड आहे। तर ते पण आपले 30 जून 2026 पासून सुरू झाले आणि त्याची लास्ट डेट ही 15 जुलै 2026 असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना समजा अगेन्स्ट कॅप किंवा कॉलेज लेवल मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 15 जुलै नंतर पण रजिस्ट्रेशन चालू असणार आहे। तर ते कधीपर्यंत चालू असणार आहे? टिल कट ऑफ डेट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता अगेन्स्ट कॅपसाठी आणि मॅनेजमेंटसाठी। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट 17 जुलै 2026 रोजी आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर आपल्याला ग्रीवियन्स पिरियड आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ग्रीवियन्स पिरियडसाठी आपल्याला 18 जुलै ते 20 जुलै 2026 असे 3 दिवस आपल्याला ग्रीवियन्स पिरियडसाठी आहे। त्यामध्ये तुम्हाला एखादा डॉक्युमेंट्स अपलोड करायचा असेल किंवा एखादा डॉक्युमेंट चेंज करायचा असेल तर ते तुम्ही या 3 दिवसामध्ये करू शकता। त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट, तर फायनल मेरिट लिस्ट ही 21 जुलै 2026 रोजी डिस्प्ले होणार आहे। तर मित्रांनो, हे जे शेड्यूल आहे हे टेम्पररी सध्या असं शेड्यूल आहे। यामध्ये बऱ्याच वेळेस चेंजेस होत असतात, डेट बदलत असतात। तर आपण वेळोवेळी वेबसाईटला व्हिजिट करायची आहे आणि इम्पॉर्टंट डेट्समध्ये आपलं शेड्यूल बघून घ्यायचे। काही डेट्स चेंज झाल्या असतील तर त्या बघून घ्यायच्या। या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहे, आपल्याला जर काही क्युरी असेल तर आपण DTEशी कॉन्टॅक्ट करू शकतो। त्याच पद्धतीने इथे मेल ID दिलेला आहे, आपल्याला काही हेल्प पाहिजे असेल तर आपण त्यांना मेल करू शकतो। त्यानंतर या ठिकाणी होम पेजला आल्यानंतर या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट डेट्स बघितल्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ
लिस्ट आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मागील 3 वर्षाचं सीट मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक कॉलेजला किती जागा आहे आणि त्या पद्धतीत तिन्ही राऊंडचे कट ऑफ दिलेले आहे. म्हणजेच आपल्याला तिन्ही राऊंडला जे मेरिट आहे आपलं ते मेरिट पण या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे कॅटेगरी वाईज. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन आहे. त्यामध्ये डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परफॉर्मा डाउनलोड करू शकता. त्यानंतर जे काही GR आहे किंवा गाईडलाईन्स आहे CBSE ICSE SSC बोर्डाच्या त्या तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता. त्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला इम्पॉर्टंट लिंक्स असा ऑप्शन आहे. तर या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर म्हणजेच FC सेंटर म्हणजेच कॉलेजची लिस्ट दिसणार आहे. तर या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटरची जी लिस्ट दिसणार आहे ती व्यवस्थित आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या घराजवळ कोणतं FC सेंटर आहे म्हणजेच जे कॉलेज आहे त्या कॉलेजला जाऊन आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला FC कोड दिलेला आहे. त्यानंतर कॉलेज नेम, FC नेम, ॲड्रेस म्हणजेच कॉलेज नेम, त्यानंतर FC कोऑर्डिनेटरचं नाव पण आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व FC लिस्ट बघून घ्यायची आहे सर्व कॉलेजची आणि त्यानंतर मग आपण ते कॉलेज सिलेक्ट करायचं आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या कॉलेजला जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्समध्ये इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे, नोटिफिकेशन दिलेले आहे, पुन्हा डाउनलोडचा ऑप्शन आहे. या ठिकाणी डाउनलोड्समध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. तर फॉर्म भरण्यापूर्वी सर्व इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर गाईडलाईन्स आहे स्टेट बोर्डसाठी SSC मार्कशीट कशा पद्धतीने पाहिजे. या येलोवरती क्लिक केल्यानंतर ते आपल्याला ओपन होणार. त्यानंतर गाईडलाईन्स फॉर CBSE मार्कशीट. तर या ब्ल्यू ॲरोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं CBSEचा एक रिझल्ट ओपन झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला कुठेही टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज दिलेले नाही आहेत CBSEच्या रिझल्टवरती. तर त्यासाठी आपल्याला त्या स्कूलमधनं कॉलेजमधनं आपल्याला कन्वर्जन सर्टिफिकेट घ्यायचं आहे रिझल्टसाठी. त्यावरती रोल नंबर, नेम ऑफ कॅन्डिडेट, मदर नेम, फादर नेम आणि नेम ऑफ द स्कूल ही सर्व माहिती पाहिजे. आणि त्यानंतर या ठिकाणी मार्क्स दिलेले आहे, टोटल मार्क्स किती आहे आणि टोटल मार्क्स आउट ऑफ पैकी आणि त्याचं आपल्याला पर्सेंटेज काढून घ्यायचे आहे. त्यानंतर जर तुमचं CBSE रिझल्टला जर ग्रेड सिस्टम असेल तर त्या ग्रेडला तुम्हाला मल्टिप्लाय बाय 9.5 करायचं आहे आणि ते प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स काढायचे आणि त्याचे टोटल करून त्याचे आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे. असे आपल्याला CBSEसाठी त्यांनी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्याच पद्धतीत ICSEसाठी पण आहे. या ठिकाणी परफॉर्मा दिलेले आहेत सर्व. तुम्ही जर हँडिकॅप असाल किंवा तुम्ही अनाथ असाल किंवा डिफेन्समध्ये असाल तर ते वेगवेगळे फॉर्मॅट दिलेले आहे. ते सर्व आपण बघून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन फीज. तर यामध्ये समजा तुम्ही जनरल कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा OMS आउटसाईड महाराष्ट्र स्टेट असाल तर तुम्हाला 400 रुपये पे करायचे आहे. आणि तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये म्हणजेच SC ST DTVJ NTB NTC NTD OBC SBC SCBC आणि EWS किंवा फिजिकली हँडिकॅप असाल तर तुम्हाला 300 रुपये फी पे करायची आहे. तर आता ॲप्लिकेशन फीज झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलेलं आहे. तर आपण ते पुन्हा खाली दिलेलं आहे तर ते आपण डाउनलोड करून बघू शकतो. ते तसं आपलं डाउनलोडमध्ये पण इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि GRची माहिती होती. ही सर्व माहिती बघितल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर या ठिकाणी डाव्या बाजूला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते 3 स्टेपमध्ये करायचं आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन, त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन डिटेल्स अशा 3 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना सुरुवातीला कॅन्डिडेट फुल नेम. तर कॅन्डिडेट फुल नेम टाकताना या ठिकाणी तुमच्या 12वीच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्याच पद्धतीत नाव आपल्याला टाकायचे. समजा सरनेम सुरुवातीला असेल तर सरनेमच आपल्याला सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला 12वीचा रिझल्ट बघायचा आहे आणि त्यानुसार आपलं कॅन्डिडेट फुल नेम टाकायचं आहे. कॅन्डिडेट फुल नेम झाल्यानंतर आपल्याला आपला ईमेल ID टाकायचा, जो चालू मेल ID आहे तो. त्यानंतर मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आपलं कुठलं स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. तर पासवर्ड सेट करताना मिनिमम 8 कॅरेक्टरचा पाहिजे. त्यामध्ये ॲटलिस्ट 1 नंबर पाहिजे, 1 अपर केस पाहिजे, 1 लोअर केस पाहिजे आणि त्याच्यात स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, स्पेशल
सिम्बॉल पाहिजे. अशा पद्धतीने आता आपल्याला या ठिकाणी पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. आणि पासवर्ड सेट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म पासवर्डमध्ये तो पासवर्ड पुन्हा एकदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित टाकायचा आहे पासवर्ड. आणि त्यानंतर डू यू वॉन्ट टू रिसीव्ह मेसेज इन व्हॉट्सॲप, तुम्हाला व्हॉट्सॲपलाही मेसेज आला पाहिजे तर तुम्ही यसवरती क्लिक करायचं आहे, आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचे, तुम्हाला टेक्स्ट मेसेज येणार आहे. त्यानंतर रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे त्यावरती 6 डिजिटचा OTP आपल्या मोबाईलला येणार आहे. तुम्ही व्हॉट्सॲप यस केला असतं तर तुमच्या व्हॉट्सॲपला पण तो OTP आला असता. तर त्या OTP येण्यासाठी थोडं वेट करायचं आहे, थोडी वाट बघायची आहे, आणि त्यानंतरच आपल्या मोबाईलवरती OTP येणार. जो OTP आला आहे तो OTP या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तर थँक्यू फॉर रजिस्टरिंग ऑनलाईन फॉर फर्स्ट इयर पोस्ट HSC डिप्लोमा टेक्निकल कोर्स. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन ID आहे त्याचा आपल्याला टेस्ट मेसेज पण आलेला आहे. तसेच आपण या ठिकाणी जो ॲप्लिकेशन ID तो आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आपल्याला संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस होईपर्यंत तो ॲप्लिकेशन ID आपल्याला लागणार आहे. तसेच आपल्याला टेस्ट मेसेज जो आलेला आहे तो पण आपण जपून ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी समजा तुम्हाला आता लॉग इन करायचं आहे, तर या ठिकाणी खाली क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर ॲप्लिकेशन अशी टॅब आहे, किंवा या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन अशी टॅब आहे. ती लॉग इन करून त्या ठिकाणी आपण युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो. तर या ठिकाणी मी खाली क्लिक हिअर फॉर लॉग इनवरती क्लिक केलेलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला ॲप्लिकेशन ID टाकायचं आहे आणि त्यानंतर पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपण या लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपला फॉर्म ओपन होत आहे. तर फॉर्म ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टोटली आपला जो फॉर्म आहे तो टोटली आपल्याला 10 स्टेपमध्ये फिल करायचं आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपलं जी फील्ड रजिस्ट्रेशन डिटेल्स झालेले आहे, त्यानंतर स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा आहे, कॅन्डिडेचर टाईप, त्यानंतर फील्ड कॅन्डिडेचर टाईप होम डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर कॅटेगरी टाकायची, आपल्याला डिफेन्स डिटेल्स टाकायचे आहे 5व्या स्टेजला. 6व्या स्टेजमध्ये आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स भरायची आहे, 7व्यामध्ये पर्सनल डिटेल्स, त्यानंतर अपलोड फोटो विथ सिग्नेचरचं आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, फोटोच्या खाली सिग्नेचर पाहिजे, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, आणि त्यानंतर 10वी स्टेप आहे आपल्याला पेमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला 10 स्टेजमध्ये फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचं आहे. तर डाव्या बाजूला जे सिलेक्ट स्क्रुटिनीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जे स्क्रुटिनी मोड आहे ते या ठिकाणी ओपन होणार आहे. तर यामध्ये 2 टाईप आहे स्क्रुटिनी मोड. फर्स्ट आहे ई स्क्रुटिनी, सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर यामध्ये मित्रांनो फर्स्ट जे आहे ई स्क्रुटिनी मोड. तर ई स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्ही जो फॉर्म आहे तो तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये तो फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही सायबर कॅफेमध्येही तो फॉर्म ऑनलाईन फिलअप करायचा आहे, आणि त्या ठिकाणी तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही FC सेंटरला जाण्याची गरज नाही. तुमचा फॉर्म ऑनलाईन व्हेरीफाय होणार आहे. समजा जर तुमच्या फॉर्ममध्ये काही क्युरी असेल, डिस्क्रिपन्सी असेल तर तुमचा फॉर्म रिव्हर्ट येणार आहे, आणि रिव्हर्ट आल्यानंतर तुम्ही लॉग इन करून पुन्हा एकदा तो तुम्हाला रिसबमिट करायचा आहे, आणि रिसबमिट केल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. अशा पद्धतीने ई स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. आणि सेकंड जी स्टेज आहे ती आहे आपली फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर मित्रांनो, फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून फॉर्मचे प्रिंटआउट व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स सेट घेऊन आपल्याला आपल्या FC सेंटरला जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे. तर यामध्ये मित्रांनो फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करताना आपल्याला स्लॉट बुक करायचा आहे, आणि त्या स्लॉटमध्ये त्या कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन जायचे आहेत. तर अशा पद्धतीने 2 मोड आहे. तर यामध्ये तुम्हाला जर फिजिकल स्क्रुटिनी करायचा जर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा, आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह ॲट प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे, आणि कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर
या ठिकाणी आपल्याला शेड्यूलमध्ये जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर आता या ठिकाणी आपण स्लॉट कसा बुक करायचा ते बघतोय. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कुठल्या जिल्ह्यातील FC सेंटरला तुम्हाला जायचं आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी FC तुम्हाला कॉलेजची लिस्ट दिसणार आहे, FC सेंटरची लिस्ट दिसणार आहे. ती FC सेंटर आपल्याला ज्या कॉलेजला आपल्या सोयीस्कर आहे, आपल्या घराजवळ आहे ते कॉलेज या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचं आहे FC सेंटरमधून. तर या ठिकाणी सर्व कॉलेजेसची नावांची लिस्ट दिलेली आहे. तर आपण ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेट सिलेक्ट करायची आहे. तर तुम्ही कधी जाणार आहात FC सेंटरला डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी ती डेट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी टोटली तुमचे 6 स्लॉट दिसत आहेत. त्यामध्ये 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 3 ते 4 आणि 4 ते 5 असे 6 स्लॉट आहे. त्यामध्ये समजा तुम्हाला 10 ते 11च्या टायमिंगला जाणार आहेत तुम्ही, तर 15 सीट्स अवेलेबल आहे प्रत्येक स्लॉटला. समजा तुम्ही 10 ते 11चा स्लॉट बुक केला आहे पण तुम्हाला जायला जमलं नाही, तर तुम्ही 11 ते 12 किंवा 12 ते 1च्या स्लॉटला गेलं तरी चालणार आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. नंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी स्लॉट बुक झालेला आहे आपला सक्सेसफुली. त्यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेट, तर टाईप ऑफ कॅन्डिडेटमध्ये सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप ए. तर यामध्ये मित्रांनो जो विद्यार्थी 12वी महाराष्ट्रामध्ये एक्झाम दिली आहे 12वीची व ज्या विद्यार्थ्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे महाराष्ट्रातलं त्यांनी टाईप ए सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर समजा विद्यार्थ्यांनी 12वी जर महाराष्ट्राबाहेर दिलेली आहे व त्याच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जर आई किंवा वडिलांकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर त्यांनी टाईप बी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि यामध्ये समजा आपल्याकडे या दोन्ही कॅटेगरीमध्ये विद्यार्थी बसत नसेल टाईप ए आणि टाईप बी, तर त्या विद्यार्थ्यांनी टाईप सी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर जो विद्यार्थीचे आई किंवा वडील हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एम्प्लॉई आहे तर अशा विद्यार्थ्यांनी टाईप सी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे तो टाईप ए, बी आणि सी या तिन्ही कॅटेगरीमध्ये नाही आहे, परंतु त्याची आई किंवा वडील हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई आहे किंवा रिटायर एम्प्लॉई आहे, अशा विद्यार्थ्यांनी टाईप डी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर टाईप ईमध्ये जो विद्यार्थी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या बॉर्डरमध्ये शिकलेला आहे व त्याची मातृभाषा ही मराठी आहे व अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टाईप ई हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर सर्वात लास्टला जो आहे आउटसाईड महाराष्ट्र स्टेट OMS, म्हणजे जो विद्यार्थी हा महाराष्ट्राबाहेर आहे त्या विद्यार्थ्यांनी OMS म्हणजेच आउटसाईड महाराष्ट्र स्टेट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे डोमासाईल आहे त्यामुळे मी टाईप ए सिलेक्ट केला आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करून कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 12वीचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही 12वी कोणत्या जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहे तो जिल्हा या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता रिझर्वेशन डिटेल्समध्ये कॅटेगरी डिटेल्समध्ये जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल ओपन कॅटेगरी तर जनरल सिलेक्ट करायचं आहे. EWS असेल तर हो म्हणायचं आहे, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे. समजा तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये आहात तर रिझर्व ऑप्शन सिलेक्ट करून या ठिकाणी आपली जात निवडायची. त्यामध्ये SC, ST, DTVJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC या सर्व कॅटेगरी आहेत. यामध्ये आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपले कास्ट जे आहे उपजातीचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सिलेक्ट सब कॅटेगरीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व सब कॅटेगरी दिसणार आहे. तर या ठिकाणी आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावरती आपला नंबर दिलेला असतो, सिरियल नंबर कॅटेगरीचा, तो नंबर पण बघून घ्यायचा आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला आपली जी कॅटेगरी आहे कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायची. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस ऑफ कास्ट सर्टिफिकेट, तर या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल हा ऑप्शन आहे. तर म्हणजे आपल्याकडे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी ऑफ कास्ट सर्टिफिकेट, तर यामध्ये आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या खालच्या बाजूला ऑथॉरिटी नेम दिलेलं असतं. त्यामध्ये तुम्ही तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर, त्यानंतर डेप्युटी कलेक्टर, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असे ऑप्शन असतात. जो ऑथॉरिटी आहे ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची स्थिती तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल, तर आपल्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणारच आहे. रिसिप्ट असेल तर उपयोग होणार नाही, रिसिप्ट चालणार नाही, आपल्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर हँडिकॅप असाल, दिव्यांग असेल तर हो म्हणायचं, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे. समजा तुम्ही पालक संरक्षण दलातील कर्मचारी असेल, डिफेन्समध्ये असतील तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्ही जर अनाथ असाल, ऑर्फन असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट, तर इंडियन नॅशनॅलिटीसाठी कुठले सर्टिफिकेट आहेत या चारपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट्स पाहिजे. समजा तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तर फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा. समजा तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर बी ऑप्शन. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती नॅशनॅलिटी इंडियन मेन्शन असेल किंवा प्लेस ऑफ बर्थ इंडिया असेल तर तुम्ही थर्ड ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि बर्थ सर्टिफिकेटमध्ये तुमचं प्लेस ऑफ बर्थ इंडिया मेन्शन असेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट पण अपलोड करू शकता, सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी माझ्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे, तर मी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक केलं. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करून या ठिकाणी आता आपल्याला क्वालिफिकेशनच्या डिटेल्स फिल करायच्या आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नेम ऑफ HSC बोर्डमध्ये आपलं बोर्ड सिलेक्ट करायचं. समजा तुमचं स्टेट बोर्ड असेल, स्टेट बोर्ड, CBSE, ICSE बोर्ड किंवा अदर स्टेट बोर्ड असेल तर ते बोर्ड आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी SSC पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये समजा तुम्ही 2026 मार्चमध्ये पास झाला असाल तर 2026 मार्च, 2025, 2024 अशा पद्धतीने इयर सिलेक्ट करायचं आहे. आणि इयर सिलेक्ट केल्यानंतर आपला सीट नंबर टाकायचा आहे. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सीट नंबर टाकल्यानंतर आपलं जे नाव आहे ते ऑटोमॅटिकली आलं आहे. त्यानंतर आपलं मदर्स नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर चेक रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फेच युअर HSC डेटा फेच झालेला आहे. HSC डेटा फेच झाल्यानंतर या ठिकाणी जे आपले 12वीचे टोटल मार्क्स आहे, ऑब्टेन मार्क्स आलेले आहे, टोटल मार्क्स आलेले आणि आपले पर्सेंटेज पण या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेले आहे. त्यानंतर आपले जे फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, मॅथ, बायोचे जे मार्क्स आहे ते आपले या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेले आहे. ते आपले बरोबर आहे की नाही ते आपण चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर आपल्याला टाकायचं आहे 10वीचं. त्यानंतर 10वीचं इयर टाकल्यानंतर आपला 10वीचा सीट नंबर टाकायचा. आपल्या रिझल्टवरती सीट नंबर दिलेला आहे. त्यानंतर आपले 10वीचे एकूण मार्क्स टाकायचे, टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली आले. त्यानंतर मार्कशीट ऑफ स्टँडर्ड एक्स यसवरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्समध्ये आपलं जे स्टुडंटचं नाव आहे आणि मदर नेम ॲटोमॅटिकली आलेलं आहे. ते आल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. तर आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ आपण व्यवस्थित आपल्या याच्यावरती दाखल्यावरती किंवा आधार कार्डवरती बघून घ्यायची आणि त्या पद्धतीतच आपली ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे, सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर यामध्ये सुरुवातीला मंथ, नंतर डेट आणि नंतर इयर सिलेक्ट करायचे. त्यानंतर जेंडरमध्ये मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कममध्ये तुमचा जर इन्कम समजा 0 ते 50,000च्या दरम्यान, 15,000च्या दरम्यान असेल तर ते सिलेक्ट करायचे. 15,001 ते 50,000, 50,001 ते 1,00,000 असे ऑप्शन दिलेला आहे. माझा 60,000 आहे म्हणून मी 50,001 ते 1,00,000च्या दरम्यानचा इन्कम सिलेक्ट केला आहे. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, TFWS म्हणजे ट्युशन फीवर स्कीम आहे. तर यामध्ये प्रत्येक कॉलेजला त्या ब्रँच वाईज 5% जागा ह्या TFWSच्या असतात. म्हणजे एखाद्या कॉलेजला समजा D.Pharmसाठी 60चा इंटेक आहे तर 3 जागा ह्या TFWSच्या असणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा TFWS थ्रू नंबर लागणार आहे त्या विद्यार्थ्यांना 100% ट्युशन फी माफ असणार आहे. त्यांना फक्त कॉलेजची जी काही डेव्हलपमेंट फी आहे तीच भरायची आहे. पण यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहे ते पहिल्या 3 विद्यार्थी TFWSसाठी एलिजिबल होऊ शकतात. तर त्यानंतर TFWS यस केल्यानंतर रिजन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपली मदर टंग, आपली भाषा सिलेक्ट करायची आहे. तर ती भाषा सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी रिजन हिंदू आणि मदर टंग आपण मराठी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आता आपल्याला कम्युनिकेशन डिटेल्समध्ये, तर कम्युनिकेशन डिटेल्समध्ये समजा आपण जर ग्रामीण भागात राहत असोल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे आणि समजा तुम्ही शहरी भागात राहत असाल तर या ठिकाणी अर्बन सिलेक्ट करायचं आहे. आणि अर्बन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकायचं आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेटनंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. नंतर तालुका, नंतर तालुक्यातील जे गावं आहे ते गावाची लिस्ट आपल्याला दिसणारे गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर मोबाईल नंबर, मेल ID ऑटोमॅटिकली आलेला आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आता आपले पर्सनल डिटेल्स
आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी फोटो अपलोड करताना रिसेंट कलर फोटो पाहिजे विदिन लास्ट 3 मंथचा. त्यानंतर फोटोग्राफ 3.5 cm विथ, 4.5 cm हाईट पाहिजे आणि फोटोची क्वालिटी गुड पाहिजे, 100 DPIमध्ये पाहिजे आणि फाईल साईज ही 50 KB जास्त नको आणि JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर त्या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करताना खाली या ठिकाणी चूज फाईल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये, PCमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आपला फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे त्या पाथला जायचं आणि तो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तो आपण व्यवस्थित अशा पद्धतीने क्रॉप करायचा आहे. फोटोच्या खाली आपली साईन पण पाहिजे आणि त्यानंतर सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपला फोटो सेव्ह झाला आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुढे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला टोटल 7 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर यामध्ये कोणकोणते 7 डॉक्युमेंट्स? फर्स्ट आहे 10वीचा रिझल्ट, त्यानंतर 12वीचा रिझल्ट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त 4च डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते. तर यामध्ये आता काही इन्स्ट्रक्शन्स दिले अपलोड करण्यापूर्वी डॉक्युमेंट्स, तर ते बघून घ्यायचे आहे. यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करताना JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये आणि त्याचं रिझोल्युशन हे 150 DPI पाहिजे आणि फाईल साईज ही मॅक्झिमम 1 MB पाहिजे. त्यानंतर आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार त्यानंतर आपल्याला 2 टिक अशा दिसणार आहे आणि जर क्रॉस असेल तर आपलं डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं नाही व्यवस्थित. त्या पद्धतीत आता आपण सुरुवातीला आपला 10वीचा रिझल्ट अपलोड करूया. तर या ठिकाणी रिझल्ट अपलोड करण्यासाठी सिलेक्ट फाईलवरती या ठिकाणी ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक करून आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉप मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी डॉक्युमेंट्स सेव्ह केले त्या पाथला जाऊन ते डॉक्युमेंट्स आपण सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला सेव्ह ॲज PDFचं ऑप्शन असणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपलोड टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टेटसमध्ये आपलं जे क्रॉस आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 टिक आलेले आहे. 2 टिक आल्यानंतर यामध्ये व्ह्यूमध्ये आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे ते बघून घ्यायचं आहे. ते जर आपलं बरोबर असेल, क्लिअर असेल तर आपल्याला चेंजेस करायची गरज नाही. समजा ते जर ब्लर असेल, चुकलेलं असेल तर आपण ते डिलीट करून पुन्हा एकदा अपलोड करू शकतो. त्याच पद्धतीत आपण 10वीच्या रिझल्टप्रमाणे आता आपल्याला 12वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. पाथला जाऊन तो सिलेक्ट करायचा, त्यानंतर सेव्ह ॲज PDF, त्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर स्टेटसमध्ये आपल्याला 2 टिक दिसणार आहे. व्ह्यूमध्ये आपण ते बघू शकतो. अशा पद्धतीने आपण टोटल 7 डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे. व्यवस्थित अपलोड करायचे आणि त्यानंतर आय हॅव रीड ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन ऑन अंडरस्टँडिंग द रूल्स समोर टिक करायचं आहे आणि त्यापुढे टिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करून कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला पेमेंट डिटेल्समध्ये पेमेंट करायचं आहे. तर आपण OBC कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपल्याला 300 रुपयाचंच पेमेंट आहे. आपण ओपनमध्ये असतो तर 400 रुपयाचं पेमेंट करायचं होतं. त्यानंतर पे नाववरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते तुम्ही QR कोड स्कॅन करून पे करू शकता किंवा UPI थ्रू किंवा डेबिट क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता. तर मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची प्रिंटआउट काढायची आहे आणि ती प्रिंटआउट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स सेट घेऊन आपल्याला आपलं जे FC सेंटर आहे त्या FC सेंटरला जायचं आहे आणि तिथे जाऊन आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे. ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर ते आपल्याला ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट देणार आहे, त्यावरती त्यांचा स्टॅम्प आणि साईन देणार आहे FC ऑफिसरची. त्यानंतरच तुमची संपूर्ण प्रोसेस होणार आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असेच ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील. थँक्यू.